नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आलो आमच्या शेतावर रे। बघा तुम्हाला शेत दिसत असेल तर शेतावर आलो, पण ते काय झालं आमचं माहिती आहे का? आम्ही आलो सकाळी 8 वाजता आणि आम्हाला ट्रॅक्टरवालाच ना आगोला। तर ट्रॅक्टरवाला आम्ही शोधायला गेलो तर ट्रॅक्टरवाला सांगतो का सांगू 12 वाजतील। तर आमच्या शेतावर आम्ही माणसं आणले आहेत। तर दाढ खणून आमची झाली ती, ही बघ दाढ खणून झाली तिने। ती दाढ खणून आम्ही ती मोठी बांधाव ठेवले। बघ हे मूठ बांधाव दिसता तुम्हाला, हे मोठी बांधाव ठेवलं। तर आता आमची माणसं आता बसून राहतील आमची। तर 12 वाजेपर्यंत आम्हाला आता वाट बघायला लागेल ट्रॅक्टरची। तर ट्रॅक्टर आल्यावर तुम्हाला दाखवतो। तर ट्रॅक्टरवाल्याने जरा त्याचा ट्रॅक्टर बंद झाला तर तो सांगतो तर दुसरे शेतावर आहे, तर दुसरे शेतावरून आमच्या शेतावर येईल। ते टोकाला आम्हाला बसायला लागेल। तर त्या आता बसता हे बघ या आमच्या आहे त्या आता बांधवे नाही गेला त्या शेताचं दिसतं आहे, शेताचं बांधवे नाही गेला ते बघ माझ्या बायकोने आणि आमच्या याने। तर आता काही कामधंदाच ना, आता योच कामधंदा लावून घ्यायला ट्रॅक्टर नाही। तर आपली अर्धी मंडळ तिकडं बसली। तर आता ट्रॅक्टरचीच वाट बघू आता किती वाजता ट्रॅक्टर येतो तसा। तर आपले या ब्लॉगला आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा हां। तर आता ट्रॅक्टरवाला आल्यावर तुम्हाला दाखवी तुम्हाला तर हे आमचा शेत दिसत आहे तुम्हाला। हे आमचा पुलावरचा शेत आमच्या, हे बघ इथून रोड गेला आहे, यो रोड गेला आहे बघ, यो रोड गेला आहे तिथून जवळच आमच्या शेतावर। बिंदास कोणी पण या, आमच्या हे शेतावरचं छोटंसं घर पण आहे बघ। तर ट्रॅक्टर आल्यावर तुम्हाला दाखवे तुम्हाला। पाणी घेऊन येताना बघ माझी बायको पाणी पियाला नव्हतं ना शेताच्या घरावर। तर फायनली आपल्या शेतात ट्रॅक्टर पोचला आहे। तर निम्माई तरी 11:30 वाजलं, तर 12 मग सांग 12 परत पोचल, पण 11:30 वाजलं तर आपला ट्रॅक्टर पोचला आहे। आपली माणसं 11:30 वाजेपर्यंत बसून होती, तर त्या अर्धे आपले बंधू आपली माणसं ते बघ आता शेताला खत टाकता। हे बघ ट्रॅक्टर तुम्हाला दाखवतो। तर ट्रॅक्टर पोचला फायनली ट्रॅक्टर पोचला आपले हे बघ। तर आता त्या चालू करील ते ट्रक। आता माणसं तर तयारी करतील आता हे मूठ टाकायला। ये आमचं शेतावरचा यो बघ छोटा माझा लय आघाव, यो माझा पोरे आहे ना जाम आघाव। काय असो तो हा। तर थोड्याच वेळात आपण लावू शात। तरी शेतावरची मजा काय तुम्हाला माहित ना। ट्रॅक्टर आला आता भरपूर सकाळी 8 वाजेपासून ट्रॅक्टरची वाट पाहिली। तर फायनली आपलं ट्रॅक्टर 11:30ला पोचला। 11:30ला पोचला तर आता लावू आपण। संध्याकाळचं 6 वाजलं तरी आम्ही शात लावून, पण अख्खा शात लावून जाऊन ट्रॅक्टर येईपर्यंत आता आम्हाला बसायला लागल। तर शात तर लगेच लावून होतं। शात काय आमचे आम्ही 2 तासात लावतो, पण चिखल व्हायला महत्वाचं आहे ना, चिखल व्हायला पाहिजे पहिला। एवढा आमचा या 1.25 एकरचं शेत आहे, पण 2 तासात लावून आता दिसायचं पण लगेच आमची माणसं भरपूर आहेत, लगेच लावून आता। तर फायनली मित्रांनो ट्रॅक्टर चालू झाला आहे बघ। आता लगेच तुम्हाला माझ्या म्हणण्याने 1-1.5 तासात अख्खा चिखल होऊन आपले दादाच आहेत 1-1.5 तासात चिखल होऊन मोकळा होईल। आता ट्रॅक्टर चालू केला आहे, तर एक पट्टा तर नेमका त्याला धक्केला होईल।
तर मित्र यो रोड आहे, तर हे बघ यो रोड आहे ना, ते रोडचे या जवळ माझं तुम्हाला शूटिंग दाखवते बघ. हे बघ आपलं शेत कसलं भारी दिसत. हे आमचं शेत, हे शेतावरचं दुकान आमचं असतं. शुक्रवार शनिवार रविवार वडापाव असतो माझ्या बहिणीचा. खूप धंदा होतो बाबा. आणि फायनली ट्रॅक्टर आता चालू झाला तर तुम्हाला अख्खा शासमाई रोडवरून दाखवतो. तिकडं आपली माणसं आता खत मारताना दिसतात तुम्हाला. तिकडं बघ खत मारायला गेलाय. काका की शेताला खत मारायला लागत. कसं बघ रोडवरून शूटिंग घेतले. रोडवरून थोडं बाहेर शात दिसत. आणि रोडच्या कडेला शात असल्यावर मज्जाच वेगळी असते मित्रावर भात लावायला. हे बघ इथून आवड्या गाड्या जात्यात काही बघ. ही लालपरी पण आली नेमकीच तुम्हाला दाखवते. हे बघ ही आमच्या गावात जाते दोधानी गावात. तर ती आता चालली आहे बघ पनवेलला चालली आहे. हे दिसत असेल तुम्हाला. ही लालपरी गेली आपली सरकारी कर्मचारी लालपरी. हे बघ काय भारी शादी साधा. आणि कंटिन्यू या रोडला गाड्या आहे बघ. तर या थोड्याच वेळा आपण शात लावू. लायताना तुम्हाला दाखवतो. इकडं तर माणसा वाट बघतात. काका वादाची खोल होतो आणि लायतून ते बघ. हे आमचे दादा आता ट्रॅक्टर घेऊन आले ना, तर त्यांना आता नाश्ता दिला आम्ही. तर हे वाट बघतात काका वाची खोल होतो आणि लायतू द्या मी. आता सगळी आपली मंडळी आता चिकोल होईल तर 15 मिनिटामध्ये तर लावायला सुरुवात करू आपण. नंतर मग 12 परत अर्धा चिकोल होईल. ते दोघे अर्धे शेताव खत आहे ते आपले हे गोविंद बंधू आमचं. आणि इकडे सुक्रिया ते आम्हाला दरवर्षी मस्त शेतावर मदत करतात. या वर्षी पण आलात तर मस्त आमच्या शेताचे हे करतात. तुम्ही सांगतोय का तुम्ही का ना खत मारता, तर मग आम्ही खत मारे तू. पण आता ते सकाळपासून बसून होतं ना, तर ते आईच गमेली जिलीने तेच मारा घसरलं. आणि आमचा एक रामदादा होता तो एक मारी. तर ते आम्हीच मारतो सकाळपासून बसून आहोत. तेव्हा ते आई गेली. फायनली मित्रांनो अर्धा चिखल होत आला. तर आपले माणसं आहे त्यात लावा सुरुवात केली. दिसत होय तुम्हाला. इकडं ट्रॅक्टर चालवत त्या ट्रॅक्टर चिखल झाला. इकडं त्यात लावा सुरुवात झाली. आता तुम्ही सांगतोय का तू का नालाय, तर मा का नालाय तुम्हाला दाई तू. हे बघ माझा का उठायला माहिती आहे. ही बघ ही कुदळी घेऊन या शेताच्या कडा ना त्या सगळ्या कुदळ्या चांगल्या आमच्या आहे नाही. तर माझा त्याच काम दिलं आहे. तर माझा प्रॉब्लेम झाला होता ना. तर योग तुम्हाला अंगठा दिसत आहे ना, ते अंगठा कामातून गेला आहे. तर हे अंगठ्यातच ते शात लावा जातात भात लावा जातात. तर मला जमाच ना इकडं माणसा सुरुवात केली. तर मा मेरा कुदळी येतो ना. तुम्ही सांगतो हे का तू बघ तो शूटिंगकडे आहे, तू काम ना करे. जरा 5-5 मिनिटं जरा थांबून जरा शूटिंग घेतो माणसाची आणि माय काम करीत. या मेरात ना या कडा दिसतोय ना, या कडा त्या माझा कुदळा काम दिला आहे. आणि इकडं माझी बायकोला काम दिलं आहे जेवण शिजवाय दुपारचा. चिकन बिकन आणून दिला आहे माणसाला. आणि आमच्या तिकडून आमच्या दिसत हो तुम्हाला. तिकडून मेरा कुदळी देते आणि मा इकडून जातो. आणि या आपली बाकीची मंडळ आहे त्या इकडे लावायला सुरुवात केली. त्याला अर्धा शात झाल्यावर तुम्हाला परत आहे. तू थांबव इथंच. अर्धा शात झाल्यावर परत दाखवतो तुम्हाला. आला अर्धा शात लावून आलाय. आणि इकडं आमच्या दोघी जणी बघ या आजला जायचे
जेवणाचा टोप, ह्यो भाताचा टोप ना, ह्यो चिकनचा टोप आहे हे बघ. हे बघ, ह्यो चिकन आहे चिकन. हे बघ आमचा शेतावरचा कसा पत्राचा बारका भोंगटा. भोंगटा म्हणजे घर आहे आमचा मट्टा. या मला आम्हाला मट्टा घर. कोथिंबीर निशे या दोघी जणी जेवणावर ठेवल्यात. या इकडे जेवण होत परत अर्धा शात लावून झालाय बघ. कधी जातो तुम्हाला अर्धा शात लावून झाला. तर आता जरा सरेला आता माझे 1.5 तासात लावून होईल आमचा. तर हे बघ आता सोबत आहे ना, म्हणजे तेव्हा गाणं बघ, शेतावर शेतावर आमचे शेतावर शेतावर आणि माणसा घेतले साथ. आता गाणं सोबलं ना हे बघ माणसा. आता मित्रांनो अख्खा शातला तो होताला तरी मग तुम्हाला आमच्या शेतावरची जवळ माणसाला जायली त्या माणसात आहे तुम्हाला ते बघा. हे एवढी मंडळी आहे आमच्या शेतावर बघ. सगळे आमच्या घरचीच आहेत, जवळची नातलग बितलग सगळी. हे आमचा भाऊजी, ही माझी बायको, ही माझी बायको वरून चिकोल नको उडा म्हणून काय घाललाय, चिकोल नको उडा वरून पर्कल घाललाय. हे आमची आहे, ह्यो आमचा रामदादा. रामदादा हात कर. ही आमची वहिनी. ह्यो आमचा दरवर्षी येतो तो मामा. मामा हात द्याय. हा हे आमचं बाळूदादा. बाळूदादा हात करा. हे आमचे मोठे भाऊजी भाऊ. हा आणि ही आमची जोडी दरवर्षी प्रमाणे येते, दरवर्षी शेतात येते. गोविंद आणि सुक्रिया हे एक नंबर आमचे कामगार माणसं. 2 जण कामाला चांगलं काय हे आमचं कंपल्सरी येतात. त्यांच्या दोघांच्या मनापासून आभार. आणि हे ट्रॅक्टरवाले हे पण आमच्या नातलगच आहेत, आमचे माझ्या भाऊजीचे बहिणीचे नवरे. आणि हे त्यांचे आहे हे त्यांचा लहान भाऊ. दादा हात करा. ओके तर मित्र बघत जा मंडळी. हे आमचे छोटे भाऊजी ना, हे आमचा छोटा भाऊजी. प्रत्येक कामासाठी हे आहे तर आमचं घर चालतं बाबा. हे आमचा छोटा भाऊजी आहे तो घर चालतं आमचं. प्रत्येक कामासाठी ते पुढं. ही माझी बायको. सनम हात कर. आहे हात कर बघ आमची आहे. आणि योग शेतावरचा कार्टून दाखवलं का तुम्हाला? यो इकडे खेळतो यो माझा बारका पोऱ्या आणि माझे भावाचा योग द्वित आमचा आला नाही. एक माझी पोरी शेतावर या शाळेत आहे आणि यो आमचा कार्टून तो आमचा यो आमचा कार्टून महामूर्ख. यो बघा कसा खेळतो. काय काम धंदा ना तुझं इकडं. हात कर हात कर टाटा कर. ओके एक आमचा द्वित आहे तो काही येणं आला ना, तो जरा शाळेत गेला आहे तिकडं बेलपाड्याला शाळेतच होतो. तर भाऊ आला दा, भाऊ जरा दुकानावर गेला दा, दुकानावर गेलाय तुझा
नाही तर तो आमचा दिवीत असताना ते एकदम मस्त मजा करतो, तो पण ब्लॉक काढतो एकदा छोटा छोटा आहे तरी. आपला शेत लावून झाला हे बघा, झाला हे कोपरा एकदम छोटा 5 मिनिटाचा. मगाशी दाखवलं नव्हतं हे बघ माझा भाऊ, तो जर दुकानावरती लावला होता आपण थंड पाणी आणायला. तेव्हा किती मोठं शेत आणि आम्ही 2.5 तासामध्ये लावला. 2.5 तासात छात लावून झाला. तर मग अशी ना ट्रॅक्टर चाललं तर ते ट्रॅक्टरला आम्ही कुजावडूच जागा तो सोडला आता ते जागेवर आम्ही या 3 माणसं लायले. आता हे जागा तुम्ही भरून काढा. यो कुमुट घालवायला ठेवलाय आम्ही, माझा भाचा आणि या 2 जणी लायल्यात. हे आमची मोठी ताई, आमची मोठी बाई आता अंगणवाडी करून आली आणि माझी बायकोला तर काय काम ना ती कोठे दिवस ते आज मग अशी बघ माखली नव्हती ना, आता बघ कोडी चिखलाग माखली आहे. तो यो पट्टा ते आणलं ठेला यो बघ पुरा त्या आता ट्रॅक्टर निघाला तिथून पुरा भरीत आणला पुरा लास्ट परत आता हे 2घीच भरतील यो पट्टा. 2 वाजता लावून झाला आमचा तर आता जेवायचं टाइम झाला. जेवण 2 वाजता 2-2:30 वाजला. 2:30 वाजताच आमचा पुरा शेत लावून झाला. आता एकदम मोकळेपणाने सगळी जेवायला बसले ते बघा. सगळे जेवायला बसले बघ. जेवणाचा मेनू तुम्हाला दाखवे तू, हे बघ जेवणाचा मेनू. हा इकडं आतमध्ये घरात सगळे महिला मंडळ लेडीज ते जेवण वाढतात आणि आम्ही इकडे सगळं बापे बसलो. इकडे पार्टी एन्जॉय जरा सगळा शात लावून झाला ना तर एकदम कडक 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 काय आहे ते समजलं तुम्हाला. सगळे आम्ही सगळं लावून झालं आणि छत्री एकत्र बसलो मस्त. तर मित्र हे आमच्या शेतावरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चल बाय, टाटा.